हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. पाहू शकता एक वाटी मी वाटाणा घेतलेला आहे, 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत आणि 2 बटाटे घेतलेले आहेत मीडियम साईजचे. एक टमाटा घेतला आहे, अद्रकचा तुकडा घेतलेला आहे आणि स्वच्छ कोथिंबीर ही धुवून घेतलेली आहे मी. आता हे वाटाणा आपल्याला एका बाउलमध्ये पाण्यात टाकून घ्यायचं आहे. वाटाणा पण आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. मैत्रिणींनो, चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. छान छान कमेंट करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर मैत्रिणींना तुमच्या नातेवाईकांना शेअर करा. तर आता हे बटाटे आपण अशा फोडी करून घ्यायच्यात बघा, छोट्या छोट्या, लई मोठ्या पण करायच्या नाही. पाहू शकता अशा पद्धतीने. मैत्रिणींनो, खूप झटपट होणारी रेसिपी आणि टेस्टी रेसिपी आहे. डब्यासाठी सकाळच्या घाई गडबडीत तुम्ही ही करू शकता, अगदी झटपट होणारी आहे. तर पाहू शकता अशा पद्धतीने मी बटाटा ह्यो चिरून घेतलेला आहे. तर दोन्ही पण बटाटे आपले चिरून झालेत आणि पाण्यात मी टाकून दिलेले आहेत. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, मीडियम साईजचे 2 कांदे आहेत, ते छान आपल्याला बारीक चिरून घ्यायचे आहेत बघा अशा पद्धतीने. वाटण अजिबात काही नाही वाटण करायचे मैत्रिणींनो. बिन वाटण करताच ही रेसिपी मी तुम्हाला आज दाखवणार आहे. आणि अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्की करून पहा, खूप टेस्टी होती. तर छान आपला बारीक कांदा बघा चिरून झाला ह्यो. मैत्रिणींनो, ही रेसिपी तुम्हाला आवडली तर कमेंट करून नक्कीच सांगा आणि एकदा करून पहा. खूप सोपी पद्धत आहे आणि झटपट होणारी आहे. पाहू शकता. आता दुसरा पण कांदा आपण चिरून घेतोय. आणि वाटण जर टाकलं ना मैत्रिणींनो ह्याच्यामध्ये, तर ही भाजी खूप छान होती. कांदा, लसूण, अद्रक, कोथिंबीर ह्याचं वाटण जर तुम्ही करून टाकलं ना, भाजी कोण मस्त होती एकदम. आणि बिन वाटण करता पण अशी आपण बनवली ना तरी पण खूप छान होती. तर छान बारीक कांदा चिरून झालेला आहे, पाहू शकता तुम्ही. तर कांदा एका बाउलमध्ये मी काढून घेतलाय. त्यानंतर आपल्याला इथे मीडियम साईजचा मी टमाटा घेतलेला, तो चिरून घ्यायचा आहे बघा. मैत्रिणींनो, व्हिडिओ पाहता पण लाईक करत नाही. व्हिडिओ पाहता पाहता लाईक करायला बिलकुल पण टाईम लागत नाही. एक लाईक नक्कीच करा. नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब लाईक करायला विसरू नका. कांदा टमाटा आपला चिरून झालेला आहे. त्याचबरोबर कोथिंबीर पण मी बारीक चिरून घेतलेली आहे, पाहू शकता तुम्ही. आणि लसूण भरपूर सारा घेतलेला, तो पण असा बारीक छान चिरून घ्यायचा आहे. तुम्हाला जर वाटलं ठेसून टाकायचा तर तुम्ही ठेसून पण टाकू शकता किंवा लसणाची पेस्ट करून पण टाकू शकता. तर पाहू शकता मैत्रिणींनो, अद्रक किसून घेतलेली आहे छोट्या किसणीने. एवढं साहित्य लागतंय, जास्त काही लागत नाही. तर आपण आता गॅस पेटवून घ्यायचा आहे बघा. कढई ठेवून घ्यायची. आता कढई गरम झाल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचे. इथं मी 1 पळी तेल टाकून घेतलेले. तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता. तेल तापल्याच्या नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये मोहरी टाकून घ्यायची बघा. मोहरी छान तडतडली ना मग जिरं टाकून घ्यायचे, अर्धा चमचा. जिरं पण छान फुलल्याच्या नंतर आपल्याला लसूण टाकून घ्यायचे. भरपूर सारा लसूण घेतलेला, तो टाकून दिलाय. थोडीशी कोथिंबीर टाकायची वरून, म्हणजे कसं फोडणी आपली जळत पण नाही आणि कोथिंबीरीचा सुगंध त्या तेलामध्ये उतरतो. भाजीला खूप छान टेस्ट येते त्याच्यामुळे. मीडियम साईजचे 2 कांदे घेतलेले बारीक चिरून, ते टाकून दिलेत. आता हे कांदा तेलावर छान आपल्याला परतून घ्यायचा आहे.
त्यानंतर मीडियम साईजचं मी टमाटा घेतलेला कापून बारीक, तो टाकून देणार आहे. टमाटा पण कांद्यासोबत छान परतून घ्यायचं आहे, पाहू शकता अशा पद्धतीने. त्यानंतर अद्रक टाकून दिले मी, किसून घेतलेलं. अद्रकनी भाजीला खूप छान टेस्ट येते आणि शरीराला पण अद्रक चांगलं असतं मैत्रिणींनो. भाज्यांमध्ये वापरीत जा तुम्ही पण. हे छान परतलं बघा, एकदम मस्त परतलेलं आहे. कांदा टमाटा छानच परतून घ्यायचा, म्हणजे कचकच दाताखाली लागत नाही कांदा पण. त्यानंतर हळद टाकून घेतली 1 चमचा. धना पावडर टाकून घेतली बघा मी 2 चमचे छोटे. त्यानंतर किचन किंग मसाला तो 2 चमचे टाकलेला आहे, छोटे चमचे आहेत मैत्रिणींनो हे. बेडगी मिरची पावडर टाकली बघा 2 चमचे. कांदा लसूण मसाला टाकलाय 2 चमचे. मॅगीचा मसाला आहे मैत्रिणींनो. ही पुडी तुम्ही मॅगीची खरंच भाजीमध्ये टाकून पहा, खूप टेस्ट येते भाजीला. तर आपल्याला हे मसाले आता तेलावर छान परतून घ्यायचे, पाहू शकता. मसाले तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता, जेवढी तुम्हाला भाजी करायची त्याप्रमाणे तुम्ही मसाले टाकू शकता. पाहू शकता छान मसाला आपला हे परतले गेलेला आहे. त्यानंतर आपल्याला वाटाणा बटाटा टाकून द्यायचा आहे. बटाटा आणि वाटाणा पण छान परतून घ्यायचं आहे बघा मसाल्यासोबत. अगदी सोपी रेसिपी आहे मैत्रिणींनो. चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. इथे मीठ टाकून घेतले मी चवीनुसार आणि एकदा भाजी छान मिक्स करून घ्यायची बघा. त्यानंतर आपल्याला पाणी टाकून घ्यायचे. वाटाणा शिजायला आणि बटाटा शिजायला पाणी आपल्याला इथे 1.5 ग्लास पाणी टाकून घेणार आहे मी. एकदम सुक्की भाजी नाही आपल्याला करायची मैत्रिणींनो, ओलसर भाजी करायची अशी ग्रेव्ही टाईप. कस्तुरी मेथी घेतलेली आहे, पाहू शकता. हातावर थोडीशी अशी चुरगळून ती सोडून द्यायची आपल्याला आणि भाजीला खूप छान टेस्ट येते. सर्व छान मिक्स करून घ्यायचे. छान मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि 1-5 मिनटं मीडियम गॅसवर ही भाजी होऊन द्यायची. 5 मिनटाच्या नंतर परत झाकण खोलून आपल्याला भाजी चेक करायची. छान भाजीवर खाली करून घ्यायची. रंग पण भाजीचा खूप छान आलाय, पाहू शकता तुम्ही. ही भाजी तुम्ही चपातीसोबत, भाकरीसोबत किंवा भातासोबत पण खाऊ शकता, खूप छान लागते. तर आपला बटाटा पण शिजलाय बघा. 1 मिनिट आपण परत झाकण ठेवून घेऊया. 1 मिनिटाच्या नंतर झाकण खोलून पाहायचे. कोथिंबीर टाकून घेऊया आपण वरून. आणि सर्व छान मिक्स करून घ्यायचं एकदा परत. छान मिक्स करून झाल्याच्या नंतर आपल्याला ह्याच्यात शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे 1 चमचा. शेंगदाण्याच्या कुटाने कसं भाजीला छान टेस्ट येते मैत्रिणींनो आणि भाजी कशी मिळून येते एकदम. सर्व छान हलवून घ्यायचे आणि एकच मिनिट फक्त झाकण ठेवून घ्यायचे, वाफ काढून घ्यायची आपल्याला, कारण शेंगदाण्याचा कूट टाकला म्हणून. सर्व भाजी छान मिक्स करून झालेली आहे ही. मैत्रिणींनो, ही वाटाण्या बटाट्याची भाजी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा. कुणाला आवडली आणि अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा. चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन.